मित्रांनो, करीना कपूर खान सारखी उत्कृष्ट अभिनेत्री आणि हंसल मेहता सारखा अनुभवी आणि तितकाच प्रगल्भ दिग्दर्शक हे कॉम्बिनेशन एकत्र येऊन एखादी कलाकृती घेऊन येत असेल तर अपेक्षा ही असणारच. टिपिकल मसाला एंटरटेनमेंट नाही तर मिनिंगफुल, मॅच्युअर आणि एंगेजिंग थ्रिलर घेऊन हे कॉम्बो येतंय हे द बकिंगहम मर्डर्सच्या ट्रेलरवरून कळून चुकलं होतं. कारण करीना प्रथमच स्वतः निर्माती पण झाली आहे यावेळी. 1 तास 50 मिनिटांची अत्यल्प अशी शॉर्ट लांबी बघून मला याचा अंदाज आला होता की या सिनेमात स्ट्रेट टू द पॉइंट बात असणार. मग झालं काय सांगतो. नमस्कार मित्रांनो, मी अजिंक्य उजळमकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे यूट्यूब चॅनल. आणि आज मी रिव्ह्यू करणार आहे आज प्रदर्शित द बकिंगहम मर्डर्स या सिनेमाचा अगदी थोडक्यात. मित्रांनो, द बकिंगहम मर्डर्स कथा आहे जसमीत भामरा उर्फ जॅझची, जी साकारली आहे करीना कपूर खानने. इंग्लंडमधील पोलीस दलात डिटेक्टिव्ह ऑफिसर म्हणून काम करणाऱ्या जॅझचा लहानसा मुलगा एका प्ले झोनमध्ये झालेल्या गोळीबारात दुर्दैवाने एका ड्रग्ज ॲडिक्ट तरुणाकडून चुकून मारला गेलाय. हे दुःख विसरता यावे म्हणून जॅझ स्वतःची बदली बकिंगहमशायर शहरात करून घेते. पण इथे येताच एका कुमारवयीन मुलाच्या हत्येची केस सोडवण्याची जबाबदारी तिच्यावर येऊन पडते. इंडियन पंजाबी फॅमिलीमधील इशप्रीत नामक मुलाची मिसिंग झाल्यानंतर हत्या झाल्याचं प्रकरण समोर येतं आणि यात संशयित जो असतो तो एक मुस्लिम तरुण असतो. शहरात अगोदरच हिंदू मुस्लिम लोकांमध्ये धार्मिक तणावाचं वातावरण असतं आणि असं असताना झालेल्या मुलाच्या मृत्यूमुळे अगोदरच प्रचंड तणावात असलेली जॅझ ही मिस्ट्री कशी सोडवते हा पुढचा कथाभाग. मित्रांनो, बकिंगहम मर्डर्स असं अगदी आउट ऑफ द बॉक्स तुम्हाला काही एक देत नाही जे कधी तुम्ही नाही पाहिलंय. असीम अरोरा, कश्यप कपूर, राघवराज कक्कर या त्रिकुटानं लिहिलेली ही मर्डर मिस्ट्रीची पटकथा अखेरपर्यंत खुनी कोण याचा अंदाज येऊ देत नसली तरी जो मुख्य संशयित आहे त्याचा मात्र यात फार काही सहभाग नाही असाही अंदाज आपल्याला सहज लावता येतो. एक आहे की शेवटपर्यंत संशयाची सुई सर्वच पात्रांवर फिरत ठेवण्यात या त्रिकुटाला यश आलंय, पटकथाकार त्रिकुटानं. करीनाच्या मुलाच्या अकाली आणि दुःखद मृत्यूचे सावट कथेवर शेवटपर्यंत असल्याने कथेचा जो एकंदरीत प्रवास आहे तो अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे कथेत लाईट मुवमेंट्स अजिबात नाही आहेत. मी याला हंसल मेहता यांचे मॅच्युअर डायरेक्शन म्हणेन, जे अपेक्षित होतंच. पटकथेत न अनावश्यक पात्रे आहेत, न अनावश्यक सीन्स आहेत, न अनावश्यक डायलॉग्स आहेत. मर्डर मिस्ट्री कथानक आवडणाऱ्या रसिकांना ही नो नॉनसेन्स ट्रीटमेंट तशी आवडते बरं का. पण एंटरटेनमेंटसाठी म्हणून मसाला एंटरटेनमेंटची अपेक्षा असणाऱ्यांना मात्र इथं निराश व्हावं लागेल. केवळ मर्डर मिस्ट्रीपुरती मर्यादित न राहता यात लेखक आणि दिग्दर्शक जोडीनं काही सामाजिक समस्यांना सुद्धा हायलाईट केलंय. ज्यात कौटुंबिक हिंसाचार असेल, बेकायदेशीर स्थलांतर म्हणजे इमिग्रेशन असेल, ड्रग्सच्या विळख्यात सापडलेली तरुणाई असेल, धार्मिक तेढ असेल किंवा LGBT कम्युनिटीचा विषय असेल, या सर्व समस्यांना हात घालण्याचा प्रयत्न इथे करण्यात आलाय, जो परिणामकारक आहे आणि स्तुत्यसुद्धा आहे, ज्याचं कौतुक करावं असावं. हंसल मेहतांच्या अनुभवी दिग्दर्शनासोबतच सुंदर छायांकन म्हणजे सिनेमॅटोग्राफी आणि तेवढंच प्रभावी आणि जे अशा मर्डर मिस्ट्रींना आवश्यक असतं असं बॅकग्राऊंड म्युझिक याचाही इथे उल्लेख करावा लागेल, जे छान जमलंय. मित्रांनो, गीत संगीताची या कथेत आवश्यकता तशीही नव्हती आणि त्यात इथे दिग्दर्शकाने वेळही वाया घालवलेला नाहीये. हे एक उत्तम काम आहे. आणि लास्ट बट नॉट लिस्ट, चित्रपटाचे मुख्य केंद्रस्थान दी करीना कपूर खान. लाजवाब अभिनय. पुन्हा एकवार गेल्या वर्षीच्या नेटफ्लिक्सवरील अशाच मर्डर मिस्ट्री असलेल्या जाने जान नंतर परत एकवार एका अत्यंत गंभीर आणि आव्हानात्मक अशा भूमिकेत करीनाने जीव ओतून काम केलंय. हा करीनाच्या करिअरमधील आणखी एक वन ऑफ द फायनेस्ट परफॉर्मन्स ठरेल, यात वाद नाही. इतरही सर्वच कलाकारांकडून दिग्दर्शक हंसल मेहतांनी उत्तम काम काढून घेतला आहे. पण करीनाचा एकपात्री प्रयोग असल्यासारखा हा सिनेमा संपल्यावर लक्षात राहतो तो केवळ आणि केवळ करीनामुळेच.
हॅट्स ऑफ टू हर अगेन. मित्रांनो, एकंदरीत असा आहे द बकिंगहॅम मर्डर्स, गुंतवून ठेवणारा एक स्टँडर्ड सिनेमा. सिनेमाला ए म्हणजेच ॲडल्ट ऑनली सर्टिफिकेट आहे. फार काही आक्षेपार्ह जरी नसलं तरीही थिएटरमध्ये न जमल्यास हा जेव्हा OTTवर येईल तेव्हा जर तुम्ही बघणार असाल तर LGBT संदर्भातील काही दृश्यांमुळे सहकुटुंब बघणं टाळलं तर उत्तम. आउट ऑफ 5 मी याला 3 स्टार. मित्रांनो, तुम्हाला आमचा आजचा द बकिंगहॅम मर्डर्सचा रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि नवरंग रुपेरीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.